अर्ध्या तासात मला डब्बा बनवायचा आहे. काय केले, पाणी रस करून झालेलं आहे माझा. इथं पाणी गरम करायला ठेवलं मी पिण्यासाठी. आणि ती भेंडी टाकते. भेंडी मी रात्री चिरून ठेवलेली. तर बघूया अर्धा तासात होतोय का डब्बा करणं. तर त्यात एक चॅलेंजिंग काम आहे आपल्यासाठी. मी 4:45 वाजता उठले होते आणि 4:45 वाजता उठून मी ब्रश वगैरे केला. तोपर्यंत 5-7 मिनटं झालेली आहेत, म्हणजे 4:53 टायमिंग झालेला आहे. तर 7 मिनटामध्ये मी माझा ब्रश वगैरे करून घेतला. पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि इथे भेंडी करायला टाकलेली आहे. तर भेंडी ही रात्रीच चिरून ठेवलेली होती मी. आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे सुद्धा भेंडीत टाकण्यासाठी रात्रीच केलेला होता. तर भाजीपाला आणलेला होता म्हणून म्हटलं चला भाजीपाला पण आणलेला आहे. आणि भाजीसुद्धा सोपी आहे. आणि मेथीची भाजी काल केलेली होती. तर भेंडी घरात होती, म्हटलं चला भेंडीच करूया. त्यासाठी भेंडी चिरून ठेवलेली होती. तर भेंडीमध्ये एकदम सोपी आणि लवकरात लवकर 2 मिनटात होणारी रेसिपी म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. कारण ही खरंच खूप फास्ट आणि डब्यासाठी लवकर होणारी रेसिपी आहे. जेणेकरून आपल्याला मुलांच्या डब्याला किंवा आपल्या डब्याला, त्याचबरोबर बॅचलर राहणाऱ्यांसाठी सुद्धा ही लवकर होणारी रेसिपी आहे. तर हे चला ह्याच्यामध्ये काहीच नाही. थोडीशी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि चवीनुसार तिखट मीठ घातलेलं आहे. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही काळा मसाला वगैरे सुद्धा टाकू शकता, पण जास्त करून भाजी ही लाल तिखटाचीच असते भेंडी. तर चला भेंडीमध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट एवढं साहित्य मी घालून घेतलेलं आहे. आणि भेंडी आपल्याला व्यवस्थित हलवून एक 5 मिनटं वाफेवरती ठेवायची आहे. बस एवढी सोपी रेसिपी आहे ही. आणि सर्वजणांना माहीतसुद्धा आहे, तरीसुद्धा झटपट होण्यासाठी पटकन होणारी रेसिपी आपल्याला जर निवडायची असेल तर अशा साध्या सोप्या रेसिपी आपण पटपट करू शकतो. या भाजीसोबत दुसरी आपण एखादी भाजीसुद्धा पटकन करू शकतो. पण मला थोडासा साबुदाणा करायचा होता. म्हटलं मुलांना नाश्त्यालासुद्धा होईल आणि माझासुद्धा उपवास आहे, तर थोडाफार घेऊन जाते मी पण. त्यासाठी मी एकीकडे लगेच साबुदाण्याची तयारी करत आहे. थोडंसं भाजीला भेंडीला चिकटपणा आल्यासारखा वाटतोय मला, म्हणून मी शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त घातलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याचा कूट जास्त घालता त्यावेळेस तुमची भेंडी चिकट होत नाही. तर चला असं भेंडी झालेली आहे. टाईम किती झालेला आहे बघू आपण. बघा राईट 5 वाजलेले आहेत. आपली भेंडी 7 मिनिटात झालेली आहे. तर चला उठल्यापासून आपला टाईम किती झालेला आहे, 7 मिनिटात ब्रश वगैरे करून झाला. 7 मिनिटात भेंडी तयार झालेली आहे. आपले 15 मिनटं गेलेले आहेत. 5 वाजलेले आहेत. आता आपण करत आहोत साबुदाणा. तर साबुदाणासुद्धा आपला एक 5-7 मिनटात व्हायला हवा. नाही झाला तर आपण एक जीव मिक्स करून हलवून ठेवायचा आणि एक मंद आचेवर आपण काय करायचं आहे, गॅसवरती ठेवायचं आहे. मी तसंच केलेलं आहे. तिखट मिठाचं जे साहित्य आहे ना ते सर्व मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व हलवून घेत आहे. सर्वात प्रथम बटाटा घातला, त्यानंतर मिक्सरला काढलेली हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ एवढं साहित्य टाकलेलं आहे आणि साबुदाणा परतून वाफेवरती ठेवलेला आहे. आता साबुदाण्याला वाफ लागेपर्यंत आपली कणिक मळून घ्यायची आहे. कणिकसुद्धा आपल्याला एक 5 मिनटामध्येच मळायची आहे, कारण साहेबांना लवकर जायचं आहे, त्यांनासुद्धा मला डब्बा लवकरच द्यायचा आहे. तर त्यासाठी कणिक पटकन मळून घेते. हे पीठ हवं असेल तर आपण रात्रीच काढून ठेवू शकतो, पण मी रात्री नाही काढलेले. पटकन चाळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. कणिक मळून साबुदाणाची खिचडी करेपर्यंत आपल्याला झालेले आहे टाईम 5:14 म्हणजे ह्या दोन्हीला पण आपले 7-7 मिनटं गेलेच म्हणायचं. त्यामध्ये मी थोडंसं शेक पण बनवून दिलेलं आहे साहेबांना पिण्यासाठी. चहा वगैरे नाही केलेला आहे मी, चहाच्या ऐवजी शेक बनवलेला आहे. तर चहालासुद्धा आपले 5 मिनटं गेलेच असते. तर चहाऐवजी शेक बनवलेला आहे, तर त्यालासुद्धा आपले 2-3 मिनटं का होईना गेलेले आहेत. तर असं आपले चपात्याला म्हणजे चालू केलेले आहेत मी चपात्या बनवायला. तर त्यासाठी आता मला टाईम मी बघितला असेल 5:20 तरी झाले असतील बहुतेक, कारण नंतर टाईम दाखवायचा लक्षात नाही राहिला माझ्या तुम्हाला. कारण एक कामच तेवढं सकाळी घाईघाई असताना एक झालं की एक आपल्याला हातात घ्यायचं असतं, त्यामुळे
तेवढंसं लक्षात नाही राहत आपल्या. तर चला इथे पटपट चपात्या करायच्या आहेत आपल्याला, कारण 5:30 वाजेपर्यंत आपल्या चपात्या अर्ध्या तरी व्हायला पाहिजेत. चपात्या करेपर्यंत थोडासा उपवास असल्यामुळे ह्यांनी थोडंसं टरबूज जे आहे ते चिरून घेतलेलं आहे. तर थोडेसे द्राक्षे धुवून घेतलेले आहेत, ते डब्यात भरण्यासाठी घेतलेले आहेत. पण सॉरी, ते सुद्धा तुम्हाला दाखवता नाही आलं मला. तर असं इथं माझ्या 5:30 वाजेपर्यंत मी चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि 5:30च्या नंतर जी 10 मिनटं आहेत ती मला आवरण्यासाठी घेतलेली आहेत मी. तर जेणेकरून जे मला ड्रेस वगैरे चेंज करायचा, त्याचबरोबर माझा डब्बा बॅगेत टाकायचा, त्याचबरोबर माझं डोकं थोडंसं विंचरायचं, त्याचबरोबर थोडेसे सॉक्स शूज वगैरे घेणं, ह्यामध्ये माझे 10 मिनटं सहज जातात. तर त्यासाठी थोडंसं चपात्या पण फास्ट करताना, इकडं तिकडं डब्बा भरताना लक्ष देताना थोड्याशा चपात्या एवढ्या परफेक्ट जमणार नाहीत. तर त्या परफेक्ट कशा होतात हे याकडे मी ज्यावेळेस जास्त घाई असते त्यावेळेस लक्ष देत नाही, फक्त पटपट करण्याचा हे करते. फक्त कच्ची राहिली नाही पाहिजे याची मात्र मी काळजी घेते. तर असं इथं माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत, डब्बा वगैरेसुद्धा भरून झालेला आहे. तर टायमिंग दाखवते तुम्हाला किती झालेलं आहे आता. तर हे आहे आपलं 10 ते 7 मिनटाचं कामाचं गणित. जेणेकरून दोन्ही कामं आपण एकत्र करतो त्यावेळेस आपल्या किचनजवळ पसारा होत नाही, आपले कामं पटपट होतात. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठले कुठले कामं सोबत केलेले आहेत. सुरुवातीचं जे काम आहे ते पाणी गरम करायला ठेवलं पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी, हे 2 कामं एकत्र केले. नंतर भेंडी करून घेतली आणि एकीकडे साबुदाणाची तयारी केली, दुसरीकडे साबुदाणा ह्याला वाफेवरती ठेवला आणि नंतर कणिक मळायला घेतली. तिसरं म्हणजे एकीकडे चपात्या करायला घेतल्यात, एकीकडे ह्यांना डबा भरायला सांगितला. तर ह्यामधली कुठली ट्रिक तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा अशा घड्याळाच्या काटेवर काम करता का? आणि करत असाल तर तुमच्याकडे कुठली एखादी ट्रिक असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, नंतर आपण सगळेच करतो, पण थोडंसं स्मार्ट पद्धतीने केलं तर आपल्या डोक्याचा गोंधळ आणि घराचा पसारा थोडासा कमी होतो. इथं टाईम तुम्हाला 5:24 बघा, 5:24पर्यंत माझं आवरलेलं आहे आणि हा आहे 5:48चा टायमिंग. तर हा मला उशीर झालेला आहे, तरीसुद्धा मी गाडीवरती आहे त्यावेळेस हा शूट केलेला आहे अर्ध्या रस्त्यात गेल्यावर. तर असा होता आपलं एक 45 मिनटाचं रुटीन. तर चला, बाकी डब्बा भरताना मला तुम्हाला दाखवायचा होता तर तो राहिलेला आहे. तर हे बघा, डब्बा खाताना थोडासा लक्षात आलं माझ्या, नंतर म्हणून मी तुम्हाला थोडासा डब्बा खाताना शेअर करत आहे की हा होता माझा डब्बा थोडासा साबुदाण्याचा. बाकी साबुदाणा मी थोडाच आणलेला होता, फळं वगैरे जास्त असतात. आणि ह्यांना मात्र भेंडी चपाती आणि थोडासा साबुदाण्याची खिचडी दिलेली आहे. चला, यातली तुम्हाला एखादी पद्धत किंवा हे टायमाचं गणित तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.